आहे प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड इन्सेंटिव्ह, की ते सबसिडी कोणाला द्यायची हे भारत सरकार ठरवतं. तुम्ही अर्ज करायचा, मला सेमीकंडक्टरमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरमध्ये किंवा इथे मला असा असा उद्योग उभा करायचा आहे, मग तो द्यायचा का नाही तो मोदी ठरवणार, कारण त्यामध्ये खूप मोठी सबसिडी आहे. म्हणून एका दृष्टीनं पुन्हा एकदा जे लायसन्स राज मनमोहन सिंगने बंद केलं होतं ते पुन्हा सुरू झालेलं आहे. पण त्यामध्ये प्रश्न असा होतो की महाराष्ट्रात एकही मोठा उद्योग का येत नाही. टाटा हेडक्वार्टर्स हे मुंबईला आहे, पण टाटा गुजरातमध्ये प्रकल्प काढतात, आसाममध्ये करतात, मुंबईला, पुण्याला, इथं तळेगावला, पिंपरी चिंचवडला का काढत नाही, कोल्हापूरला का काढत नाही किंवा नागपूरला का काढत नाही. त्याचं उत्तर नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस दिलं पाहिजे. आणि त्याचा थेट संबंध युवकांच्या रोजगाराशीच निगडीत आहे. एका बाजूला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून नोकऱ्या मिळतील का नाही मिळतील हा मोठा प्रश्न निर्माण झाला. दुसऱ्या बाजूला मोठे उद्योगच आले नाहीत तर रोजगाराची संधी कोण देणार. आणि छोटे लघु उद्योग जे आहेत त्यामध्ये जीएसटीचा घोळ केलेला आहे. अगदी नोटबंदीपासून सगळे घोळ करून तो सगळे स्मॉल स्केल इंडस्ट्री मारून टाकलेली आहे. त्यामुळे प्रश्न महाराष्ट्रातले अनेक आहेत. प्रचंड मोठा कर्जाचा डोंगर उभा केला आहे आणि अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्यांच्याकडनं त्यांना काही पैसे मिळत नाहीत, कारण 10 लाखाचं कर्ज झालंय, त्यावर व्याज भरावं लागते, हप्ते भरावे लागतात, पेन्शन आणि पगाराचा खर्च आहे, तर विकासाकरता फार कमी पैसे राहतात. त्यामुळं सरकार आपली पाठ तरी थोपटून घेते की नाही आमचं सगळं चांगलं चाललेलं आहे. आणि त्यामुळं प्रश्न महाराष्ट्रात देखील अनेक आहेत. आता सहज गोष्टी घेतल्या तर आपण मेट्रो बऱ्याच ठिकाणी चालू आहे, तर मेट्रोचा पर किलोमीटर कॉस्टमध्ये का फरक येतो. नागपूर मेट्रोचा जो खर्च आहे तो पुणे मेट्रोमध्ये ठीक आहे, जमीन अधिग्रहणाचा फरक थोडा असू शकतो, पण मेट्रो बांधण्याच्या खर्चामध्ये का फरक आहे. किंवा समजा युपीने 13 एक्सप्रेसवे बांधलेले, किती अंतर आहे, किती लेनचे आहे, ते सगळी माहिती आहे. आपण समृद्धी महामार्ग केला, तर त्या समृद्धी महामार्गाची पर लेन किलोमीटर कॉस्ट जर काढली तर महाराष्ट्रात इतकी जास्त कॉस्ट काय येते. ते पण भाजपचं सरकार, हे पण भाजपचं सरकार आहे. समृद्धी महामार्गाचा जो एरिया आहे तो काही युपीपेक्षा फार वेगळा नाही आहे, फार डोंगरी आहे किंवा फार तिथं बोगदे करायचं असं काही नाही. मग एवढा मोठा फरक का. तर त्यामध्ये मग सगळा जो घोटाळा तर आपण बघतो की शक्तीपीठ सरकारचा फक्त लक्ष आहे की रस्ते बांधा, PWDचे कॉन्ट्रॅक्ट द्या आणि त्यातून कमिशन काढणं फार सोपं असतं. आणि कमिशन खोरी सरकार आहे. प्रचंड मोठी महाराष्ट्राची लूट चाललेली आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राचे जे पर कॅपिटल इन्कम आहे, दरडोई उत्पन्न आहे, त्यामध्ये आपला 11वा नंबर होत आहे, आणखी खाली घसरला. मोठे उद्योग येत नाहीत, रोजगार मिळत नाही, शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत. आणि सरकार सुजलाम सुफलाम वगैरे म्हणतं आम्ही फार चांगले मोठे झालो, 1 ट्रिलियनच्या जाहिराती येतात पानभराच्या, काय त्याला अर्थ आहे. अगदी म्हणजे फार सरकारकडून फार मोठा अपेक्षा भंग झालेला आहे. इतकी मोठी बहुमत असल्यामुळं तुम्हाला चांगले निर्णय घेता आले असते, काही लोकांचे प्रश्न सोडवता आले ते सोडण्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. एक एक गोष्ट ती आम्ही वेळेवर काढू, त्यामध्ये हे करू, परंतु पब्लिक अकाउंट्स कमिटी असेल ती कुठं काही घेत नाही. कुठं ज्या प्रकारे सरकारची स्थापना झाली त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णयच दिला नाही की हे जे घडलं आहे ते पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झाले का नाही. आणि त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्यामध्ये सगळ्यांनी, नरेंद्र मोदीपासून सगळ्या लोकशाहीच्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्यांचा त्यामध्ये हात आहे. आणि त्यामुळं हे कम्प्लिटली इन्स्टिट्यूशन कॅप्चर ज्याला म्हणतात, संविधानिक संस्थाला त्या सगळ्या हस्तगत केले गेलेलं आहे. त्यामुळे लोकशाहीचा ढाचा दिसतोय पण आत्मा मारून टाकला, आत्मा राहिलेला नाही. त्यामुळं आता आमच्या समोरचं मोठं आव्हान असं की लोकशाहीला पुन्हा कसं जिवंत करायचं आणि लोकांना न्याय कसा द्यायचा लोकशाहीच्या माध्यमातून, तो प्रयत्न चाललाय. फार आम्हाला यश आलं असं मी म्हणणार नाही, पण आम्ही प्रयत्न करत राहणार जे काय असेल ते. बाकी प्रश्न बरेच आहेत. कुठे कारण नसताना वंदे मातरम सारखे विषय घेऊन लोकसभेचा वेळ दिला जातो, पण तिथं चर्चा मात्र विधेयकावर कधी होत नाही, झाली पाहिजे. आणि मग रेटून नेऊन आवाज बहुमतावरून सगळे विधेयकं पास करून सरकारला जे पाहिजे ते करायचं चाललं आहे. अत्यंत विदारक परिस्थिती आहे. त्यातून आता काही मार्ग निघेल का त्याची वाट बघायची आहे. काही आंतरराष्ट्रीय घटना ज्या घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी थोडा उजळता उल्लेख केला होता. त्या घटना ज्या आहेत परदेशात घडतात त्याचे परिणाम आपल्या राजकारणावर होतील का असा एक प्रश्न, हायपोथेटिकल प्रश्न उपस्थित केला होता. आणि मला असं वाटतं की त्याचे परिणाम आपल्या देशाच्या राजकारणावर होतील आणि ते ठराविक वेळेत होते. म्हणून मी जी 19 डिसेंबरची तारीख दिलेली आहे त्याला एक संदर्भ आहे.
त्या दिवशी काहीतरी मोठा स्फोट होईल आणि त्याचा भारतावर किती परिणाम होईल ते पाहायचं आहे. मला वाटतं की होईल म्हणून, पण तरी शेवटी एक राजकीय विश्लेषण आहे आणि एक्झॅक्टली काय घडते ते 19 तारखेला आपल्याला कळेल. बाकी मला वाटतं काही निवडणुका, आपल्या स्थानिक निवडणुका चालू झालेल्या आहेत. वेळापत्रक थोडं विचित्रच आहे, त्यामुळं प्रचाराची वेळ आपली जी नेहमी 24 तास आधी आपण प्रचार बंद करू ती आता पुढे ढकललेली आहे आणि फार गलथान कारभार चाललेला आहे. नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या इतका गलथान कारभार निवडणूक आयोगाकडे होईल अशी अपेक्षा नव्हती. म्हणजे अर्ज परत घ्यायची आणि छाननी होण्याची तारीख संपल्यानंतर 4 दिवसांनी चिन्ह वाटप झालं आणि लगेच 4 दिवसांनी निवडणूक प्रचार संपून लगेच निवडणूक घेतली गेली. विचित्र आहे, कारण निवडणूक आयोग जी स्वायत्त संस्था पाहिजे ती आता सरकारच्या हुकुमाखाली, आदेशाखाली चालते. दिल्लीची निवडणूक आयोग प्रक्रिया आणि महाराष्ट्रातली प्रक्रिया दोन्ही त्याच प्रकार चालले. त्यामुळं लोकांचा या प्रक्रियेवरून विश्वास उडत चाललेला आहे आणि मला वाटतं मोदीने हेच पाहिजे की लोकशाहीमध्ये विश्वास नष्ट करायचा आणि मी सगळं चांगलं करेन, मला सगळं माहिती आहे आणि मी देशाचं सुजलाम सुफलाम करून काहीतरी बोगस घोषणा करायची की 1947 साली आमचा देश विकसित राष्ट्र होईल. कोणीही त्याच्याबद्दल चर्चा करायला पुढे येत नाही की कसं होईल, काय तुमची विकसित राष्ट्राची कल्पना काय, आणि म्हणून बोगस जाहिराती द्यायच्या की आमचं विकसित होईल. हे इतकं बोगस आहे की आत्ताच्या विकास दराप्रमाणे होऊ शकत नाही, पण तुम्ही व्याख्या देत नाही की विकसित म्हणजे काय आणि फक्त जाहिराती द्यायच्या पूर्ण पानाचे की आमचं सगळं काही चांगलं होणार आहे आणि स्वतःला विश्वगुरू म्हणायचं. जगातले लोक हसतात सगळे तिथे त्याच्याकरता. तिथं 80 कोटी लोकांना तुम्हाला अन्नधान्य पुरवल्याशिवाय त्यांना जगवता येत नाही आणि तुम्ही विश्वगुरू याची गप्पा मारता. पण तरी शेवटी आता मोदी आहेत, त्यांना निवडणुकीमध्ये विजय मिळवायची अटकल त्यांना लक्षात आली. आमच्या काही चुका झालेल्या आहेत, होत आहेत अजून. त्यामुळे आता चाललेले ह्याचा आता मार्ग कसा काढायचा आमच्यासमोर प्रश्न आहे. मी बरेच वर्ष ज्यांनी राजकारण बघलं ते थोडंसं वेदना होतात की कुठं देश आपला निघाला, काय आपली क्षमता आहे, काय करू शकतो, काय करतोय आपण. अशा पार्श्वभूमीमध्ये आम्ही आज आहोत. आम्ही आमची जबाबदारी काही झटकून टाकत नाही. आमच्या चुका होत आहेत. आम्ही ज्या प्रकारे प्रभावीपणे विरोधी पक्ष म्हणून काम केलं पाहिजे, इंडिया आघाडीला एकत्र घेऊन केलं पाहिजे, तिथं आम्ही कुठेतरी कमी पडतोय ह्याची आम्हाला जाणीव आहे. पण त्यातून आम्ही अंतर्गत आत्मपरीक्षण करून त्यात काय बदल करता येईल ते करायचा आमचा प्रयत्न चालेल. धन्यवाद. काय असेल तर मग तुमच्यावर आपण चर्चा सुरू करू. नाही, आता दोन वेगळे प्रश्न आहेत, दोन्ही मिक्सअप करू नका. अणुऊर्जेच्या बाबतीमध्ये खाजगीकरण करण्याचा निर्णय काल सरकारने घेतलेला आहे. घेणार असे म्हणत होते, पण काल विधेयक मांडलेलं आहे. त्यामुळे आता त्यावर चर्चा होईल. माझा वैयक्तिक त्याला विरोध आहे, कारण मी जवळजवळ 7-8 वर्ष त्या खात्याचं काम पाहिलेलं आहे आणि मनमोहन सिंग सरकारनं भारत अमेरिका अणु करार जो केला तो एक ऐतिहासिक करार होता आणि त्या कराराचे आपल्याला फायदे चांगले मिळालेले आहेत. आपला अणु ऊर्जा विभाग चांगलं काम करतोय सगळं, पण त्यामुळं खाजगीकरण करणं हे आत्ताच्या परिस्थितीत फार धोकादायक आहे. कारण ट्रम्पने आम्ही पुन्हा अणु चाचण्या सुरू करू अशी घोषणा केलेली आहे आणि त्यामुळं पुन्हा वस्त्रांची चढावट पुन्हा सुरू होईल, पुन्हा देशाला जगाला धोका निर्माण होईल. त्यामुळे तो विषय जो आहे तो वेगळा विषय आहे की त्याला आमचा विरोध आहे. पण शेवटी मोदींना जे पाहिजे ते होईल, कारण त्यांचं खूप मोठं पार्श्वी बहुमत आहे. त्या आठवड्यामध्ये बहुतेक ते तो कायदा पास करतील, दोन्ही कायदे पास करतील. हा एक वेगळा विषय आहे. दुसरा विषय जो तुम्ही म्हटला तो वेगळा विषय, त्याचे संदर्भ वेगळे आहेत. तो जे मी काय बोललो की काही बदल घडतील असं एक राजकीय विश्लेषण आहे, तो वेगळा आहे. त्यामध्ये कुठल्या विषयाबद्दल बोलायचं सांगा ना. मला त्याच्यामध्ये आणखीन एक जोडायचं आहे, अदानी हा कॉमन फॅक्टर आहे का? अजून पुरावा तसा नाहीये. अदानीचा अणु ऊर्जा निर्मितीमध्ये सगळं खाजगीकरण केल्यानंतर अदानी द्यायचं चाललंय ते तर उघड आहे, पण ह्या दुसऱ्या गोष्टीमध्ये त्यांचा काही डायरेक्ट संबंध आहे का माहिती नाही. आता हे काय भानगड आहे? मी 19 डिसेंबर का म्हणतो,
किंवा मी जेव्हा बोललो होतो की काही बदल घडतील, आणि एक विश्लेषण आहे की मला असं वाटतं की जर बदल घडले तर मग मराठी माणसाला संधी मिळू शकते महिन्याभरात. तर हे महिनाभर का, तारीख का दिली, तर त्याचं विश्लेषण थोडंसं मी सांगू इच्छितो. बऱ्याच लोकांनी माहिती घेतली असेल. अमेरिकेमध्ये घटना घडली म्हणजे बरेच दिवसापासून घडत होती की 1995-96च्या सुमारास एक अमेरिकेतला एक उद्योगपती नाव जेफ्री एप्स्टीन, ह्या माणसानं एक पुढे येऊन एक तो प्रकाश होतात आला 1995-96 पासून. नंतर पुढं काही वर्षानंतर असं 2000च्या सुमारास लागते की हा माणूस काहीतरी बेकायदेशीर गोष्टी करतोय, विशेषतः सेक्स ट्रॅफिकिंग करतोय असं लक्षात आलं. आणि त्या सेक्स ट्रॅफिकिंगमध्ये सुद्धा लहान मुली 13 ते 15 वर्षाच्या मुलींना घेऊन आणि काही राजकीय नेत्यांना त्यामध्ये गुंतवून आणि त्यांना हनी ट्रॅपमध्ये गुंतवून आणि त्यांचे चित्रीकरण, फोटो, व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतोय असे उघडकीस आले. काही लहान मुलींनी तक्रारी केल्या कोर्टामध्ये, कोर्टाने चौकशी केली, त्यामध्ये तथ्य सापडलं. त्या जेफ्री एप्स्टीन नावाच्या माणसाला शिक्षा झाली 13 महिन्याची. नंतर पुन्हा आणखी काही मुली पुढे आल्या की आमच्या सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन केलं लहान मुलींनी, असं त्याच्या पेरेंट्सनी तक्रारी वगैरे केल्या. पुढं त्याची चौकशी झाल्यावर त्या माणसाला शिक्षा झाली, जेफ्री एप्स्टीन. आणि ही शिक्षा झाल्यानंतर त्याला खूप हाय सिक्युरिटी प्रिझनमध्ये ठेवलं, कारण प्रेसिडेंट ट्रम्पचा त्याचा जवळचा संबंध आहे असे उघडकीस आलं. आणि त्यामुळं प्रेसिडेंट ट्रम्प हे त्या बाबतीतले काही पुरावे बाहेर येऊ देणार नाहीत असं कळल्यानंतर तिथे अमेरिकेत खूप मोठा गदारोळ गेल्या 5-7 वर्षापासून चाललेला आहे की त्यांनी काय केलं ते सगळं उघड करा, कोणाकोणाला एक्सप्लॉइट केलं, काय केलं. आणि 101 लहान मुलींनी, अल्पवयीन मुलींनी तक्रारी केलेल्या आहेत तिथे. तर त्याला मग पुन्हा 1916-17 मध्ये पुन्हा शिक्षा झाली आणि त्याला तुरुंगात ठेवलं गेलं. आणि हा फार पॉलिटिकली फार संवेदनशील विषय आहे म्हणून त्याला न्यूयॉर्कच्या हाय सिक्युरिटी प्रिझनमध्ये ठेवलं. अगदी व्हिडिओ कॅमेरे, एका सॉलिटरी सेल, काही कोणाला काही करता येणार नाही. पण ऑगस्ट 2019 मध्ये त्याचा मृत्यू झाला तुरुंगामध्ये. आणि अमेरिकन सरकारने जाहीर केलं की ह्याने आत्महत्या केली. आता ते व्हिडिओ कॅमेरे सगळे होते, लोकांनी सगळे तपासले, नेमके 2 मिनिटाचा व्हिडिओ कॅमेरा त्यावेळेस बंद होता त्या ठिकाणी तो मेला त्या ठिकाणी. कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की याचा खून केला. तो मोठ्या राजकीय मोठ्या व्यक्तींनी खून केला कारण माहिती येऊ नये म्हणून. आणि हिलरी क्लिंटन त्या सेक्रेटरी, त्यांचंही नाव घेतलं गेलं, त्यांनी कुठेतरी करावं गेलं. पण ऑगस्ट 19 मध्ये हा माणूस मेला. आणि त्यांनी जे व्हिडिओ चित्रीकरण केलं होतं ते सगळे पुरावे अमेरिकेच्या कायदा मंत्र्याकडे गेले. आता कायदा मंत्री कोण आहेत प्रेसिडेंट ट्रम्पचे, ते पॅम बॉन्डी नावाच्या बाई आहेत, त्याला अटॉर्नी जनरल म्हणतात. सगळे कागद त्यांच्याकडे आहेत. आणि त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की या जेफ्री एप्स्टीनची जी क्लायंट लिस्ट आहे, म्हणजे त्यांची जी गिराईक आहे त्याची यादी माझ्याकडे सगळी आहे. कुठल्या राजकीय माणसाला त्यांनी गुंतवलं होतं. मग पुढे प्रेसिडेंट ट्रम्पनी त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि ते काही कागदपत्र खुले करायचे नाहीत असं तिला आदेश दिला. तर त्याचेच कायदा मंत्री आहेत, त्यामुळे त्याने ते मान्य केलं. मग ती म्हटली नाही आता आम्ही काही कागदपत्र जाहीर करणार नाही. झालं काय की प्रेसिडेंट ट्रम्पच्या पार्टी जी रिपब्लिकन पार्टी आहे त्याची त्यांच्या संसदेमध्ये मेजॉरिटी आहे. आणि त्यांना असं वाटतं की आपण ट्रम्पचा जो मागा कॅम्पेन आहे, मेक अमेरिका ग्रेट अगेन, आणि म्हणजे बाहेरचे लोक जे आपल्याकडे काम करत असतात त्यांच्यामुळे आपले जॉब जातात, त्यांना सगळ्यांना हाकला बाहेर, इमिग्रेशन हाकला. मध्यंतरी भारतातले जे इलिगली लोक गेले होते त्यांना बेड्या घालून परत पाठवलं. ते हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या त्या मागा कॅम्पेनमधलं सूत्र आहे की सगळ्या परदेशी लोकांना हाकलून द्या म्हणजे आपल्या अमेरिकन लोकांना नोकऱ्या मिळतील. तर तिथं गेल्या 4-5 वर्षापासून फार मोठं आंदोलन चाललं की काय भानगड आहे. तर अमेरिकेमध्ये काही ती बरीच खुली समाज व्यवस्था आहे. आता म्हणजे अगदी तिथे 2-4 खून करून सुद्धा माणूस बाहेर जाऊ शकतो, काय होत नाही त्याला. किंवा एखाद्या बायकोबरोबर कोणी पळून गेला तरी कोणी काय फार त्याचा विषयच मानत नाही. पण बाल यौन शोषण हा विषय तिथं फार गंभीरतेने घेतला जातो, बिलकुल कोणी सहन करत नाही. आणि त्यामुळं मोदींच्या रिपब्लिकन पार्टीच्या खासदारांनी सुरुवात केली की कागद सगळे उघडे करा आणि यामध्ये जे माणसं जबाबदार आहेत किंवा ज्यांनी हा देह व्यापार लहान मुलींच्या बरोबर केलेला आहे
की त्यांची नावं उघड झाली पाहिजेत. असं एक आंदोलन गेल्या 3-4 वर्षापासून चाललेलं आहे. आणि आता इतकं प्रेशर वाढलं की पुढच्या वर्षी त्यांच्या निवडणुका आहेत. आणि त्यामुळं जरी प्रेसिडेंट ट्रम्पकडे बहुमत असलं रिपब्लिकन पार्टीचं, त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जायचं. आणि त्यांनी प्रेशर सुरू केलं की बा तुम्ही जर हे जाहीर नाही केलं तर आमच्यावर त्याचे परिणाम होतील, आम्ही पुन्हा निवडून येणार नाही. म्हणून प्रेसिडेंट ट्रम्पच्या रिपब्लिकन पार्टीने त्यांच्यावर प्रेशर टाकले की सगळं खुलं करा, तर लोक आमच्यावर शंका घेतील वगैरे. आणि त्या प्रेशर खाली प्रेसिडेंट ट्रम्पच्या पुढे प्रश्न पडला की आता उघडतं केलं तर बऱ्याच लोकांची नावं निघतील बाहेर, नाही केलं तर आपल्या पक्षाच्या लोकांचं खूप मोठं प्रेशर आहे. आणि या वातावरणामध्ये या गेल्या 2 महिन्यापूर्वी रिपब्लिकन पार्टीच्या खासदारांनी निर्णय घेतला की काय नाही, ते काय व्हायचं ते होईल, पण सगळे कागदपत्र खुली करा. आणि त्याकरता मग रिपब्लिकन पार्टी डेमोक्रॅट दोघांचं एकमत झालं. आणि गेल्या 19 नोव्हेंबर 2025 रोजी अमेरिकन संसदेने कायदा पास केला. त्या कायद्याचं नाव आहे एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट. किंवा तो गुगल केला तर तुम्हाला सगळी त्याची माहिती मिळेल. मी काही नवीन सांगतोय असं नाही, त्यातलंच सांगतो तुम्हाला. त्या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे की एप्स्टीनची जी तो मेला जरी असला तर त्याची जे कागदपत्र किंवा त्याचे फोटोग्राफ, व्हिडिओ क्लिप्स, ईमेल सगळं जे माहिती आहे त्याला एकंदरीतपणे एप्स्टीन फाईल्स असं नाव आहे. ते एप्स्टीन फाईल्स सगळ्या खुल्या करा असा अमेरिकन संसदेनं कायदा केला. त्या कायद्याचं नाव आहे एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट. आणि 19 नोव्हेंबरला राष्ट्रपती ट्रम्पने त्याच्यावर सही करून तो कायदा पारित झाला. कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे की 1 महिन्याच्या आत सगळे कागदपत्र 20 GB डेटा आहे ते सगळे कागदपत्र खुले करा. त्यामध्ये पुन्हा अशी अट आहे की त्यामध्ये कुठलाही भाग लपवता कामा नये. कारण 100 मुलींचं शोषण झालं, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्या अल्पवयीन मुली आहेत त्या 13-15 वर्षाच्या. आणि त्यामुळे किती मोठा राजकीय पुढारी असेल किंवा मोठी सेलिब्रिटी असेल किंवा फिल्म स्टार असेल किंवा उद्योगपती असेल, हे सगळ्यांचे नाव बाहेर करा आणि एकही नाव गुप्त ठेवता कामा नये असं त्या कायद्यात म्हटलेलं आहे. आता त्यामुळं आणि 1 महिन्यात करा असं म्हटलेलं आहे. 19 नोव्हेंबरला कायदा पास झाला, 19 डिसेंबरला 1 महिना पूर्ण होईल. त्यामुळे 19 डिसेंबर तारीख. त्यातले आता त्यांनी काल परवा काही कागदपत्र रिलीज केले. त्यामध्ये 90,000 फोटोग्राफ रिलीज केले. ते आता लोकांचं तपासत चालले. 20,000 ईमेल रिलीज केले. बाकी आता होणार आहेत. तर त्यामध्ये एक अशी चर्चा तिथं सोशल मीडियावर चाललेली आहे की काही मोठ्या लोकांची नाव आहेत. कोण कोण मोठे लोक आहेत? एक बिल क्लिंटन, अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती, त्यांचा इतिहास लोकांना माहिती आहे. मोनिका लेविन्स्की प्रकरण काय झालं होतं ते त्यांचं नाव आहे. त्यानंतर बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे मालक, जगातला सर्वात श्रीमंत माणूस, त्यांनी कबूल केलंय की मी जेफ्री एप्स्टीनची माझी मैत्री होती, त्यामुळे माझा घटस्फोट झाला असं बिल गेट्सने कबूल केलं. आणि ते माहिती आहे आपल्याला की बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्सचा घटस्फोट झालेला आहे. त्यानंतर इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स अँड्र्यू, आता सध्या जे प्रिन्स किंग चार्ल्स म्हणून जे राजे आहेत त्याचा धाकटा भाऊ, त्याला ड्यूक ऑफ यॉर्क अशी पदवी आहे, शाही पदवी आहे. तर त्याच्यावर आरोप झाला की तो सुद्धा या सेक्स स्कॅन्डलमध्ये इन्व्हॉल्व होता. त्यांनी नंतर मग ते ज्या मुलीने आरोप केले, नाव घेतलं की हा माणूस माझ्यावर त्यांनी अत्याचार, त्यांनी $15 मिलियन सेटलमेंट केली. त्या मुलीला $15 मिलियन दिले प्रिन्स अँड्रूने. आणि मग तडजोड केली, बाहेर नाव घेऊ नका माझं वगैरे काय ते झालं. आणि तिकडे मग इंग्लंडमध्ये परत गेल्यावर किंग चार्ल्सने आपल्या धाकट्या भावाच्या सगळ्या शाही टायटल्स काढून घेतल्या. ड्यूक ऑफ यॉर्क म्हणून टायटल ती काढून घेतली आणि तो राजघराण्याचे काही संबंध नाही असं जाहीर केलं. तो आज सामान्य नागरिक म्हणून जगतो. आता त्यांनी काही कबूल केलं नाही, पण पैसे दिले, वस्तुस्थिती आहे. प्रेसिडेंट ट्रम्पचे खूप फोटोग्राफ तिथं त्या जेफ्री एप्स्टीन बरोबरचे आहेत. आणि त्या वातावरणामध्ये अनेक राष्ट्रांचे मोठी राजकीय व्यक्ती, मोठ्या उद्योगपती, मोठे सेलिब्रिटी हे आहेत अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. त्याचबरोबर इस्रायलचे माजी पंतप्रधान इहॉक बेरेड त्यांचं नाव आहे. खूप मोठ्या लोकांचे नाव आहे. आता 19 तारखेला काही नावं प्रकट होणार आहेत, म्हणून 19 तारीख महत्वाची. आणि ते कोणी लपवणार नाही ना, जे असेल ते येईल. फक्त कोर्टाने एवढं म्हटलेलं की त्या लहान मुलींची नावं देऊ नका, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे,
तर तेवढंच फक्त काढून टाका. समजा एखादा फोटोग्राफ असेल, तर त्या मुलीचा चेहरा फक्त काळा करा, म्हणजे मुलीचं कोण आहे ती ओळखली जाणार नाही. ते स्वाभाविक आहे. आपण कधी इथं भारतात देखील आपण अशी काही घटना घडली बलात्काराची तर आपण आयडेंटिफाय करत नाही, पण कारण ते आयुष्यभर तो